तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता पाहू शकता आपण शेळीच्या काड्यांना त्यांना आपण खुराक दिलेला आहे बघा. तर खुराकामध्ये आपण गहू, ज्वारी आणि थोडी ज्वारी टाकलेली आहे आणि पेंडा आहे बघा, शेंगदाणे. तर मित्रांनो, हे पाहू शकता सर्व पिल्ले खाता येत बघा. 2 घमेल्यामध्ये टाकलेले आहेत आपण. आणि हे आपण पहिला रुपाट आहे, याला सुद्धा वेल्यानंतर खुराक देणं गरजेचं असतं बघा. त्यामुळे याला सुद्धा आपण गहून 3 टाकलेले आहेत. तर मित्रांनो, हे पाहू शकता त्याची पिल्ले 8-10 दिवसाचे असतील तर खाल्लेवणी करतात बघा ते सुद्धा. तर मित्रांनो, खुराक जर दिला काढांना तर क्वालिटी चांगली राहते. आणि आपण सकाळी खुराक देतो बघा, 2-1 किलो देतो यांना सर्वांना मिळून. तर हे पाहू शकता अशा पद्धतीने खाता येत. आणि इकडं आपण कोंबड्याला तांदूळ टाकलेले आहेत. आपल्याकडं मित्रांनो भांडे सुद्धा आहेत कोंबड्याचे दाणे टाकण्यासाठी. पण काय, कोंबड्या इथंच राहतात ना शेळ्यामध्येच. तर हे कळलं सगळे भांडे ते त्याच्यातले म्हणजे दाणे ते खाऊन ते जास्त येडवण करतात बघा. त्याच्यात कायमची ताप होते. त्यामुळं आपण भांड्यात आता टाकत नाहीत. हे आपलं टाकीचं झाकण आहे, तर त्यामध्येच टाकत असतो. तर हे पाहू शकता आता सर्वजण कुठेही न सांडता सर्व पिल्ले खाता येत बघा. कारण त्यांना आपले गव्हाण करायचा विचार होता बघा. म्हणजे कशाची, आपली बोरच्या नळीची असो किंवा कशाची. पण त्यांना लहानपणीपासून आपण असंच टाकतोय, तर ते काही सांडत ते काही नाही. त्यामुळं आपण टोपल्यामध्ये देतो बघा, 2 टोपल्यामध्ये. तर थोडंफार कोंबड्याला आपण 2-3 टाईम टाकत असतो. त्याच्यातले बी काही कळलं ते खात्यात. आता हे अलीकडलं बारीक पिल्लू दिसतंय का, हे पाट. तर बघू शकता मित्रांनो किती छोटा आहे, पण चांगल्या म्हणजे मोठाल्या काढायला मारतं बघा ते. तीन पाठीमधला आहे. याचं आता खायचं झालंय बघा. ते बघा 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 बघा, सगळ्यात छोटं आहे आणि चांगल्या मोठ्या काढायला मारतं बघा ती. तर मित्रांनो, कशा आहे पिल्लांची क्वालिटी. आपण हे सर्व पाठी ती विकणार आहोत बघा आणखीन 1 महिन्याने. तर कोणाला शेळी पालनासाठी खरेदी करायची असतील तर आपल्याला संपर्क करू शकता.
तर पाहू शकता सर्व आवडीने खात आहेत. तर मित्रांनो पाहू शकता सर्व पिल्ले आवडीने खातात. आणि हे बघा हे बारीक चांगले फिरतच राहतं बघा. पाहू शकता याचे सुद्धा. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.